गोटे पवार एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं एक युवा नेतृत्व आहे. राहुल आवडे साहेब यांचं देखील काम जोरात चाललेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांची आशा आहे की ह्या भागाचा नगरसेवक भाजपचाच असावा. भाजपचं सरकार येणार हे 100% खरं आहे. आम्हाला तर कमळ पाहिजे. वातावरण आहे तसं भाजप. पंतप्रधान भाजपचा आहे, मुख्यमंत्री भाजपचा आहे, आमदार भाजपचा आहे आणि नगरसेवक पण भाजपचा हवा ही अशी जनतेची मागणी आहे. भाजप का हो? होय, त्यांनी कामं चांगली करायला लागल्यात नाही आता सगळीकडे चालू आहे काम चांगलं केलं पहिलेपासून. भाजपच यायला पाहिजे. आणि आजपर्यंत 12,000 लोकांची पेन्शनची कामं केलेली आहेत. कोण? अनिल दयानी. 100% बीजेपी काम हा पालिकेला हा भाजपचा आहे. बरोबर आहे, ते सांगतात ते सुद्धा भाजपचं कार्य चांगलं आहे. मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण शहरातील विविध प्रभागामधून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नागरिकांच्या मनामध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने नेमकं काय चाललेलं आहे, त्यांना या भागाचा नगरसेवक नगरसेविका कसे पाहिजे, या भागाचा विकास कितपत झाला, या अन्य घडामोडींचा आढावा आज आपण या इचलकरंजी शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्याकडून जाणून घेत असताना मी सध्या उभा प्रभाग क्रमांक 12 मधील या भाजी मार्केट परिसरामध्ये आज आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत. काय आहेत या भागातल्या नेमक्या समस्या, विकास कसा आहे, कसा त्यांना नगरसेवक पाहिजे, तसा अन्य घडामोडींचा आढावा आपण इचलकरंजी शहरातील नागरिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत. मित्रा नमस्कार. इचलकरंजी शहराचा महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, प्रचारांचा जोर सुरू आहे, उमेदवारांची धावपळ सुरू आहे. काय वाटतं निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? निवडून नगरसेवक म्हणजे कसं की भागाचा विकास करणारा असावा, चांगला असावा. जे काही भागात आपल्या म्हणजे काम वगैरे जे काही अडखळीत असते किंवा अडकलेलं असते तर ते म्हणजे सर्व बाजूने सर्वांचा विचार करून त्यानं जनतेचा विचार करून वगैरे असं नको की फक्त इलेक्शन पुरतं भागात येणं किंवा मत मागण्यासाठी येणं त्यानंतर नाही तर परत नाही येणं असं नको. तर जसं मत मागण्यासाठी ज्या त्याने जल्लोषाने येतात त्या जल्लोषाने भागातलं काम सुद्धा त्याने केलं पाहिजे असं ना प्रत्येक नागरिकांचं एक हे महत्व असते. आता उमेदवार आश्वासन द्यायला लागले आहेत पण निवडून कामं करतील असं वाटतंय? नाही वाटते, कारण की कसं आता नागरिक इतकं हुशार झालेला आहे ना की प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच मत देत असते. त्याच्यामुळं प्रत्येकाच्या मनात एक आहे असं की बाबा की आपण ज्या उमेदवाराला निवडून देईल की तो उमेदवार आपल्या भागातलं काम करेल. या भागात कोणाला जोर आहे? या भागात सध्या आता भाजपच, कारण की इथले आमदार राहुल आवडे साहेब यांचं देखील काम जोरात चाललेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांची आशा आहे की ह्या भागाचा नगरसेवक भाजपचाच असावा. कोण कोण उमेदवार आहेत भाजपचे? यामध्ये आता गोट्या पवार, योगेश पवार उर्फ गोट्या भाऊ, त्याच्यानंतर ना अप्पा रावळचे मिसेस आहेत, परत मामा जाधवची मिसेस आणि अनिल दादा साहेब. यात आपल्या इथे 4 उमेदवार असे आहेत भाजपचे. कामं या भागात चांगले आहेत? हो चांगले आहेत, कारण की आतापर्यंत तरी काही असं नागरिकांची तक्रार नाही कामाच्या बाबतीत. हा भाग 12 नंबर वॉर्ड जो आहे तो आतापर्यंत एक चांगला, आणि इथे नागरिक पण असे आहेत की काम तटलं तर त्यांच्या दारापर्यंत जातात की इथल्या भागाचं काम करून द्यावं. अनिल दादा कामं करतात काय? हो करतात, प्रत्येकाचं काम चांगलं आहे अशा पद्धतीने. त्यामुळं आताचा उमेदवार हा भाजपचा निवडून येईल अशा विश्वास आहे. पण विश्वास आहे तुला, पण लोक निवडून असं वाटतंय काय? वाटते, कारण की त्या उमेदवारांनी एक विश्वासानं या भागातलं रस्त्याचं काम असू दे किंवा गटारीचं काम असू दे, प्रत्येक असं परिस्थिती बघून त्याने देखील आम्हाला म्हणजे भरपूर त्याने कामं असं केलेलं आहे. निवडणुका सुरू आहेत, प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काय वाटतं निवडणुका लागल्यात, काय भावना आहेत, प्रतिक्रिया काय आहेत? भाजपचं सरकार येणार हे 100% खरं आहे. का, कशामुळे? त्यांची कामं आहेत. पंतप्रधान भाजपचा आहे, मुख्यमंत्री भाजपचा आहे, आमदार भाजपचा आहे आणि नगरसेवक पण भाजपचा हवा ही अशी जनतेची मागणी आहे. इथले भाजपचे उमेदवार तर सक्षम आहेत काय? हो सक्षम आहेत. सगळे कामं करायला सगळे युवा पोर आहेत, कामं करणार आहेत. कोण कोण उमेदवार आहेत? नितेश उर्फ गोट्या पवार भाऊ, अनिल दया, मामी जाधव, स्नेहल रावळ. कशी आहेत सगळ्यांची कामं? या सगळ्यांची कामं एक नंबर आहेत. अनिल दादा पवार, त्याच्यानंतर पवार म्हणाल, त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? गोटे पवार एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं एक युवा नेतृत्व आहे. कधी पण तुम्ही 24 तासात कधी पण फोन लावा, एका फोनवर तुमच्या कामासाठी हजर राहणार असं नेतृत्व आहे. आणि अनिल दादा पण एक नंबर काम आहे, चांगलं काम आहे. कसं आहे लोकांचा संपर्क त्यांचा? एक चांगला संपर्क आहे. आणि आजपर्यंत 12,000 लोकांची पेन्शनची कामं केलेली आहेत. कोण? अनिल दयानी. आणि काम चांगलं आहे त्यांचं.
पण त्यांच्यासमोर विरोधात सुद्धा तगडे उमेदवार असतील की तगडे उमेदवार असले तरी त्याचा काय थोडाफार प्रभाव इथं काय पडणार नाही. वातावरण भाजपचं 1 नंबर असल्यामुळे त्यांना काय निवडून येण्याचे चान्सेस फुल आहेत. पण भाजप नुसतं आश्वासन देते कामं काय करत नाही असं लोक म्हणतात. तू काय सांगशील? ते लोक सांगते ते खोटं आहे तुमचं आश्वासन. भाजप सांगते, काम करते आणि जनतेला पण माहिती आहे भाजप कामं करणार आणि करत राहणार. काय होणार? बाजू कोण मारणार? भाजपचे 4 उमेदवार बाजू मारणार. पण कमळ फुलाला कुठे अडचण येणार नाहीत? नाही 100% अडचण येणार नाही. उमेदवारांचा प्रचाराचा जो वाढलेला आहे या भागातून निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? सगळ्यांचा हक्काचा माणूस पाहिजे आणि तो हक्काचा माणूस प्रत्येकाने निवडलेला आहे. कोण आहेत मग या भागात निवडणूक लढवणारे? आपले आप्पा आहेत, बरावळ डाळे आहेत, परत बाकीचे जे 2 उमेदवार आहेत, एक बियाणे एक आहेत आणि तिसरा उमेदवार आहे तो आपला हे गोट्या भाऊ. कशी आहे त्यांची कामं या भागात? आहेत, चांगले आहेत, उत्तम आहेत. कामं केलेत काय नाही भागात? काय केले काय वार बाजी कोण मारणार? बाजी 100% बीजेपी. पण बीजेपी नुसतं आश्वासन देते असं वाटत नाही काम आहे त्यांचं, काम बोलतोय. मग आता तुम्ही जी नावं सांगितला ती लोक निवडून आल्यानंतर कामं करतील का? 100% करणार. त्या नुसता 100% करणार. अनेक वर्षानंतर निवडणूक आहेत, आधी प्रशासक होतं, निवडणुका लागल्यानंतर कसं वाटतंय? उत्साह आहे लोकांकडे. आतापर्यंत आयुक्त मॅडमांनी बऱ्यापैकी चांगला कारभार सांभाळले. महानगरपालिका नवीन झाला आणि आमदार साहेबांची पण बऱ्यापैकी चांगली कामं झालेत आपल्या भागामध्ये. एकंदर चांगलं वातावरण आहे. मग या भागातून निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक लोकनेता पाहिजे. खरं म्हणायला गेलं तर लोकांमध्ये मिसळून काम करणारा पाहिजे. पक्षाची काही जास्त देणं घेणं नाही, पण लोकांमध्ये इथल्या दोन्ही पक्षांच्या देखील उमेदवारांचा चांगला लोकसहभाग आहे. त्यामुळे इथली लढत ही चुरशीच होणार. ते काँग्रेस बीजेपी असू दे किंवा बीजेपी असू, दोघांमध्ये पारडं कोणाचं वाटतंय? पारडं आमदार साहेबांनी बऱ्यापैकी कामं केल्यामुळं भाजपचं वाटतंय खऱ्या अर्थानं, प्रामाणिक सांगायचं झालं तर. पण शिवशाही आघाडीचे सुद्धा कार्यकर्ते इथं कार्यरत आहेत. कोण उमेदवार आहे इथं राहुल साहेब आहेत आपल्या बीजेपी कडे, दालिया आहेत, परत मोरबाळे साहेब आहेत ह्याच्यामधनं शिवशाहीमधनं, आणि आहेत दोघं तिघ जण जे नोएबल चेहरे आहेत बऱ्यापैकी लोकांमध्ये ज्यांचं येणं जाणं आहे. महानगराच्या निवडणुका लागल्या बरोबर आहे. उमेदवार आता प्रचार करायला लागलेले आहेत, आश्वासन द्यायला लागलेले आहेत. कसा पाहिजे या भागातून निवडून येणारा नगरसेवक? चांगलं पाहिजे, निवडणूक चांगलं पाहिजे. सगळ्या गल्ली बिल्ली काय काय आहे ते सगळ्या दुरुस्त करणारं चांगलं पाहिजे. भागातली विकास कामं कशी आहेत मग? आता सध्या करा काय नाही बा. आता निवडून आल्यावर सगळ्या व्यवस्थित चांगलं करणार म्हणतात. कोण वाटतं कोण निवडलेलं? आम्हाला तर कमळ पाहिजे. कमळ पाहिजे. का कमळ पाहिजे? बरोबर सांग, काय कमळ पाहिजे? नेम लक्ष आहे. मग आम्हाला तर तेच पाहिजे म्हणा. आता कोण कोण उमेदवार इथं? आता हेच तुमचं नाव माहित नाही. नाव बघून मतदान करणार का चिन्ह बघून मतदान करणार? कमळावर चिकन मानणार. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहे की नाही? कसा पाहिजे भागातून निवडून येणारा नगरसेवक? कसा असं असं वाटतंय? कसा पाहिजे? चांगलाच पाहिजे की. चांगला पाहिजे, होय, काम करणार पाहिजे, काम करणार पाहिजे. सगळे काम व्हायला पाहिजेत. काय काय काम केली पाहिजे त्यानं? सगळे इतके गटारीचं काम, पहिलं पाण्याचं काम, पहिलं पाणी पाहिजे बघा. रस्त्याचं म्हणा, गटारी. या भागात कामं करणार कोण असं वाटतंय? आता कसं सांगणार? जोर कोण आहे? जोर जोर काय आता भाजपच की. का हो? भाजप का वाटतंय? आता जास्त लाडक्या बहिणीचं त्यांनी हे वाढलेली म्हणताना मग जरा जास्त भाजपच वाटते. हो, भाजपचे उमेदवार निवडून आले कामं करतील काय? करतील की. कोण आहे कोणाला पाहिजे पुढे मत पाहिजे असली तर करतील का? भाजपचे उमेदवार? आता रवी राजपूत म्हणा. या भागात काही रवी राजपूत ते नाही. काय सांगू आता हे महापालिकेच्या निवडणूक होत्या, अनेक वर्षानंतर निवडणूक होत्या, काही काय प्रशासक होतं आणि आता निवडणूक आहेत. प्रशासन चांगलं का निवडणुका चांगल्या? कुणी वेळ आले तर देखील आहे. जनतेची सोय व्हायला पाहिजे, पाणी वेळेवर यायला पाहिजे, स्वच्छता व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणजे भाजप येऊ दे, कबशी येऊ दे, कुणी वेळ आली तरी जनतेची कामं व्हायला पाहिजे. मग जनतेची कामं व्हायला पाहिजे, पण निवडून आल्यावर लोक करतील असं वाटतं काही? शक्यतो जरा कमीच. कोणाला जोर आहे भागात? भाजप. भाजपचं का बरं? वातावरण आहे तसं भाजप. त्यांच्या पक्षाकडून जे उमेदवार इथे राहिलेले आहेत उभे, ते कसे आहेत? कामं त्यांची कशी आहेत?
कामे आहेत बऱ्यापैकी. फोन केले की आत्ता करतो नंतर करतो सगळे अशीच. ते उमेदवार बाजी मारतील असं वाटतंय काय? काय आता मारतील नाही मारतील. पण निवडून येणारा जो नगरसेवक आहे तो कसा पाहिजे, त्याची कामं कशी असली पाहिजे, कसा पाहिजे? भागात कामं करायला लागणार. मग लोक त्यांना निवडून आणणार 100%. भाग असा आहे की त्यांची कामं केली की त्यांना 100% निवडून आणणार. मग लोक त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्यांची कामं ऐकायला पाहिजे. तर भागात कामं करायला लागणार. लोक योग्य उमेदवाराला निवडून आणणार. कोण आहेत मग या भागात कामं करणार अशी? काय गोटाभाऊ आहेत. आता गेल्या अगोदर आता त्यांनी या 12 नंबरला आले आहेत. म्हणजे या भागात आपल्या पहिला तिकडे होते त्यांनी कॉलनीकडे, आता 12 नंबरला अंडरमुळे शर्मा आले. आता त्यांनी चांगली कामं करणार असे लोकांनी तोंडात आले. 4 उमेदवार आहेत. मग 4 उमेदवार असे कोण आहेत? अप्पाराव आहेत, अनिल डाळे आहेत, परत 2 महिला आहेत. जोर कुठल्या पक्षाचा वाढतोय? काय हेच की आपलं भाजप. नाही, भाजपचाच का जोर वाढतोय, काय सांगशील? त्यांची कामं आहेत आता भागात तर असं आहे. खरोखरच कामं केल्यात का नुसतं कागदावरचे आहेत? नाही कामं आहेत त्यांची. काय बोललं की असं लाईट परत बोरचं काय कामं असतील लगेच फोन लावले लगेच येतात. काही विषय नाही. मग कामात जोरावर उमेदवार बाजी मारतील असं वाटतंय? 100% सीट येणार त्यांची. आता अनिल दादा सांगितलं, त्यांच्याबद्दल काय सांग, त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम आहे की चांगलं आहे की. त्यांनी भागात फिरल्यात आल्यात. पवार जे त्यांचं काम कसं आहे? पवारजी पण काय त्यांना फोन होते त्यांनी पण त्यांचा काय विषय नाही. त्यांनी कामं केल्यात भागात आपल्या बोर सगळं केलं त्यांनी. नमस्कार. जेवण झालं की नाही? नाही अजून. वर आता निवडणुका लागल्यात महापालिकेच्या, काय जोर आहे की नाही इकडं? हाय, कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक? चांगलाच पाहिजे की. चांगला कामं करणार पाहिजे. होय. जोर कुठल्या पक्षाचा आहे? जोर कमळ आहे. कमळात ना? होय. का बरं कमळाचा जोर का वाटतोय? कामं करतात काय ते? करते की आता निवडून आल्यावर. करतात. आता या भागातली काही कामं झालेत काय? आता इथनं मोहरा करणार. बर. आता लगेच कुठलं करणार? कुठल्या पक्षाचा जोर आहे हो? काय वाटतंय? आम्हाला सगळंच पक्ष सारखंच आहे आम्हाला. तरी जोर कुठल्या पक्षाचा वाटतोय? जर आमचं जे काम करणार आहे त्याचा. बरं, मग कसा पाहिजे निवडून येणार नगरसेवक? नगरपालिका आता हे भाजपच येते ना बर. त्याच्या. भाजप येतोय? काय भाजपने काय कामं केलेत का? आता करायला लावायचं की त्यासनी. आमचं काय सगळं तक्रारी सांगणार की आम्ही बर. आमच्या भागात करा म्हणून. बर. मग आता कोण कोण आहेत उभं इकडं? कोण कोण आहेत बा, अप्पाराव बर. आणि कोण कोण आहेत बा, मला काही नाव मग नाही. काय नुसतं चिन्ह बघायचं? नुसतं चिन्हच बघायचं. आम्ही अडाणी म्हटलं चिन्हच बघणार की दुसरं काय बघणार आहे? बर. भाजपचे लोक कामं करतील असं वाटतं का निवडून आल्यावर? आता काय माहिती बा आम्हाला. बर. आमचे जे करणार आहेत काम आमच्या शेजारी आहेत. करतात. नमस्कार. महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. शहरात उत्साहाचं वातावरण आहे. काय सांगाल निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? निवडून येणार नगरसेवक चांगलाच पाहिजे, काम करणारा पाहिजे. बर. आणि आमची काय विकास करावा आणि काय आपलं आमची काय समस्या असेल त्यांनी जाणून घेतली पाहिजे, ते आम्हाला कर्तव्य करून दिलं पाहिजे. मग या भागातली काही विकास कामं झालेत काय? या भागातली थोडीफार झालेली आहेत पहिला, बर. पण आता निवडून येणारे त्यांनी जास्त त्यांनी करायला पाहिजे. काय वाटतंय कुणाचा जोर वाटतोय या भागात? जोर आता ते काही कुठल्या पक्षाचा जोर वाटतोय? सगळ्यांचाच जोर आहे. तरी बाजी कोण मारला असं वाटतं? कुठला पक्ष? दोघं पण मारतील. दोघं पण. बर. इलेक्शन वरच आम्ही आता ठरलं, आपल्या तर काय हातात काय नाहीये. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. प्रचाराची धामधूम वाढलेली आहे. उमेदवार अगदी पायाला भिंगरी बांधून फिरतायत. पण निवडून येणार आपल्या भागामधला नगरसेवक कसा असावा असं वाटतंय? चांगलाच असावं असं वाटतंय. काम करणारा पाहिजे. आणि आमचं काय हेच आहे भाजप. भाजप का हो? होय, त्यांनी कामं चांगली करायला लागल्यात नाही आता. सगळीकडेच चालू आहे काम चांगले त्यांचं पहिलेपासून. खरोखर कामं करायला लागलं नुसतं कागदावर आहेत? खरोखर कामं चालू आहेत. आणि आधी प्रशासक होतं महानगरपालिकेवरती. मग प्रशासक बरं का निवडणुका चांगल्या? निवडणुका चांगल्या. प्रशासक असताना काय झालंय माहिती आहे का, म्हणजे असं म्हणजे काम काय व्यवस्थित झालेलं, म्हणजे जसं व्हायला पाहिजे तसं म्हणजे काय झालेलं नाही. आणि कचरा वगैरे जे समस्या म्हणा, बाकी लाईटचं ते म्हणजे बल वगैरे गेलेलं ते म्हणा, अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे की नाही झालेल्या नाहीत व्यवस्थित. कसा पाहिजे नगरसेवक असलं कसं होतं की बाबा आम्ही जाऊन सांगू शकतो की बाबा असं असं आहे हे काम, म्हणजे कचरा हे झालेला आहे, अगर रस्त्याचं म्हणा काय गटर म्हणा काय इथं सांगणार कोणाला.
आता निवडणुका लागल्यात, उमेदवार घरी यायला लागलेत प्रचाराला, मग या प्रभाग 12 मधून निवडून येणारा नगरसेवक कसा असा असं वाटतंय? नगरसेवक काय सगळ्यांच्या बोलवल्यानंतर का नाही हे करायला पाहिजे, बोलल्यानंतर की बाबा लगेच बाबा कामाचं बघायला पाहिजे काय झालंय काय नाही. बर, मग या प्रभाग क्रमांक 12 मध्ये कुणाचं पारडं, कुठल्या पक्षाचं पारडं वेळ असं वाटतंय? पारडं गड म्हणण्यापेक्षा काय झालं माहिती आहे का, भाजपच यायला पाहिजे हो. कारण काय वरती भाजप आहे, मध्ये पण भाजप आहे इथं महाराष्ट्रात, आणि आता जनरल ज्या नगरपालिका निवडणूक झाल्यात त्या बी भाजपच्या बाजूने झाल्यात, आणि त्यांनी काय विकास केलेला आहे सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर आहे. 12 मध्ये असं म्हणण्यापेक्षा ओव्हरऑल सगळीकडे इचलकरंजीमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता 100%च आहे. इचलकरंजी असं वाटतंय 100% आहे ना. मग काय अडचण नाहीत त्या विरोधकांच्या? अडचणी म्हणजे काय झालंय, तो विरोधकांचं काय आम्ही बोलत नाही तसं काय म्हणणं नाही, पण जे आता लाट आहे की नाही, लाटेचा आता सगळे विषय होण्याची शक्यता जास्त. मग आता प्रभाग 12 मध्ये कोण कोण आहेत उमेदवार? प्रभाग 12 मध्ये डाळे आहेत, रावळ आहेत, जाधव आणि मोरबाळे आहेत. कसे आहेत मग यांचे कामं कसे आहेत? कामात हेच काय आमच्या म्हणजे इकडल्या भागात आता 4 वर्ष 3-4 वर्ष हे नाही, काय शिकलेल्या माणसं आहेत त्यातनं द्यायचं आपण मतदान. मग ते निवडून आलं तर कामं करतील असं वाटतंय काय? करणार की 100%. खात्री आहे होय. का नुसतं आश्वासन देणार? नाही आश्वासन, आता लोक तसं आश्वासनला मग पुढच्या वेळा मग घरात. आमदारांची कामं कशी आहेत इथल्या? आमदार एक नंबर आहे. राहुल दादांचं म्हणजे आवडीचं काम चांगलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि प्रचाराचा जोर वाढलेला आहे, तुम्ही बघायला. बरोबर आहे. पहिली महानगरपालिकेची निवडणूक आहे, कसं बघताय निवडणुकीकडे? निवडणूक ही अति चांगल्या प्रकारची आहे, आणि आमच्या मते नवीन विचाराची माणसं हे नवीन निवडून गेले पाहिजेत. 30 माणसं आहेत कायमची. तिथं काय झालंय की तिने खंडून घेतलं, आपण विकत घेतल्यासारखं करायला लागल्या. नवीन विचाराची माणसं तिथे गेली पाहिजे. कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक? निस्वार्थी माणूस पाहिजे, शिक्षण पाहिजे त्याचं. बिन शिक्षणाचा काय उपयोग, आधार माणसाचा काय उपयोग होत नाही. सुशिक्षित असला तर सर्वात चांगलं, आणि राजकीय पक्षाचा असला तर तरी त्यात चांगला. कारण हे आता अपक्ष म्हणा किंवा हे बाकीचे गट आहेत त्यांचा काय त्याचं शिरणार नाही. समजा त्यांनी आले तर पुढची त्यांची प्रगती करायची आहे, पैसे जे आणायचे आहेत ते पैसे ते वर्ण देणार नाही ते. त्यामुळे युती जे असेल किंवा पक्षाचा म्हणून कोण बसू दे. या भागात कुणाचं काम चांगलं असं वाटतंय? काम तसं म्हणजे हा पालिकेला हा भाजपचा आहे, त्या हिशोबाने होईल असा अंदाज आहे. बाजी कुणाची होईल असं वाटतं? जोर कोणाचं वाटतंय? भाजपचा होईल की. होईल का वाटतं बरं असं? कारण काय, एक तर त्यांचं 50% काम लाडक्या बहिणींनी केलेलं आहे शासनानं, आणि उरलेलं काम काय पुढच्याकडनं होऊ शकते, काय अडचण नाही. खरोखरच कामं केलं नसतं कागदावर दाखवलं. नाही काम झालं की कामच केलं आहेत. आता कोण कोण आहे 12 मध्ये उमेदवार? 12 मध्ये पूर्ण इचलकरंजीमध्ये एकाच एक उमेदवार फक्त हा 12 मध्ये आहे. बाकी तिकडे अपक्ष आहेत किंवा पक्षाचे असं नाही. हे एकाच एक 1 by 1 फाईट आहे इथं. त्यामुळे फाईट ही त्याची होईल असा अंदाज आहे. बाजी कोण मारणार? बाजी भाजप मारला असा अंदाज आहे. काय सांगाल? मामा म्हणतात बाजी भाजप मारेल, तुम्हाला काय वाटतं? हा बरोबर आहे, ते सांगतात ते सुद्धा भाजपचे बाजी होईल. का भाजपचीच का होईल? का बरं, काय केलं भाजपनं? भाजपचं कार्य चांगलं आहे, लाडकी बहीण वगैरे असं जे काय म्हणजे सर्व समाजासाठी गोरगरिबासाठी जे कार्य केलेलं आहे ते कार्य चांगलं आहे. म्हणजे नुसतं मतासाठी केलं असं वाटत नाही? असं काही नाही, खरोखरच पक्षाचं कार्य चांगलं आहे. मतासाठी किंवा काय स्वार्थासाठी केलं आहे असं काही. या भागात जे आता 12 नंबर मध्ये उमेदवार आहेत त्यांची कामं चांगली आहेत काय? आहेत, कामं चांगले आहेत, कार्य केलेलं आहे त्यांनी. कार्य केलंय, पण कार्य केले म्हणतात, पण निवडून आलो कामं करतील काय? हो करणार ना, निवडून आल्यानंतर ते कार्य करतील अशी आशा आहे. कोण कोण आहेत ना उमेदवार 12 मध्ये? काका, महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, धामधूम सुरू आहे शहरात. पहिली महापालिकेची निवडणूक आहे, कसं बघताय निवडणुकीकडे? निवडणुकीच्या हिशोबाने पहिल्यांदा गावाचा प्रश्न आहे पाण्याचा. पाण्याचा प्रश्न कोण सोडवल काय सोडवल याच्यावरच सगळी निवडणूक जास्त करून अवलंबून आहे. आणि आता गावचा जो आमदार आहे ते सोडवतील असं वाटतंय.